आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील जलनिस्सारण व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आज महापौर श्री विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे सोलापूर शहरातील नाले, नाला विकास कामे आणि नाला सफाईचा सविस्तर आढावा घेण्यात आला। यावेळी उपमहापौर सौ ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजिताताई चाकोते, नगरसेविका रोहिणी तडवळकर, आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता सारिका अकुलवार, प्रकाश दिवाणजी, 1 ते 8 विभागांचे अधिकारी उपस्थित होते। बैठकीत सोलापूर शहरातील एकूण 74 नाल्यांची सद्यस्थिती, त्यांची वहन क्षमता, नाला सफाईची प्रगती, आवश्यक दुरुस्तीची कामे तसेच पावसाळ्याच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती घेण्यात आली। याशिवाय शहरातील प्रस्तावित 19 नाला विकास प्रकल्पांचा स्वतंत्रपणे आढावा घेऊन त्या कामांच्या प्रगतीबाबत चर्चा करण्यात आली। तसेच विभागीय कार्यालय क्रमांक 1 ते 8 अंतर्गत सुरू असलेल्या नाला सफाई मोहिमेचा आढावा घेण्यात आला। संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील नाला सफाईचे सुमारे 70 ते 80% काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे युद्धपातळीवर सुरू आहेत। पावसाळ्यापूर्वी सर्व नाल्यांची सफाई पूर्ण करण्याचे निर्देश महापौरांनी दिले। बैठकीत विशेषतः पंजवानी मार्केट, मळेगाव नाका आणि अक्कलकोट रोडवरील मुद्रा सन सिटी परिसरात मागील पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याच्या घटनांचा आढावा घेण्यात आला। या भागामध्ये पाणी साचण्याची कारणे, राष्ट्रीय महामार्ग क्षेत्रातील जलनिस्सारण व्यवस्था आणि आवश्यक सुधारणा याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली। महापौर कोंड्याल यांनी शहरातील सर्व 74 नाल्यांबाबत नियमित पाहणी करून आवश्यक तेथे तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले। तसेच पावसाळ्यात नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले। सोलापूर शहरातील एकूण 74 नाल्यांची तसेच प्रस्तावित 19 नाला विकास कामांची आज सविस्तर माहिती घेण्यात आली। नाला सफाईची बहुतांश कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत।